नमस्कार. तर चला आज आपण हिरव्या टोमॅटोची मस्त अशी झणझणीत चटणी बनवूयात. तर पहा यासाठी मी इथे हिरवे टोमॅटो घेतलेले आहेत, कांदा घेतलेला आहे. तर आपल्याला हे सर्व बारीक चिरून घ्यायचं आहे पहा. तर टोमॅटो कांदा आपला बारीक चिरून झालेला आहे. यानंतर मी इथे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हिरव्या मिरच्या घेत आहे पहा. यानंतर आपण यात लसूण घालायचं आहे, कोथिंबीर घालायची आहे. तर लसूण, कोथिंबीर, मिरच्या आपण छान वाटून घेतलेल्या आहेत पहा मिक्सरमध्ये. यानंतर एका कढईमध्ये आपल्याला तेल गरम करायला ठेवायचे, भाजीला लागेल तितकं. यानंतर आपण त्यात जिरे मोहरी टाकायचे आहेत. जिरे मोहरी तडतडल्यानंतर आपण यात कांदा घालणार आहोत. तर आपण छान असं परतून घेऊयात पहा. तर आपल्याला याचा कलर जास्त काही बदलायची गरज नाही आहे. तर पहा आपण यात आता हळद घालूयात. तर हळद घातल्यानंतर हा कांदा आपण छान असा परतून घेतलेला आहे. यानंतर आपण यात बारीक चिरलेले टोमॅटो घालत आहोत. तर टोमॅटो घातल्यानंतर आपल्याला हे छान असं परतून घ्यायचं आहे पहा. तर ही चटणी बनण्यासाठी खूप वेळ लागत नाही आणि अगदी चवदार चटणी लागते पहा. यानंतर आपण जे बारीक वाटण वाटलेलं आहे ते घालणार आहोत यात, हिरव्या मिरचीचं पहा. तर आता आपण हे वाटण यात घालूयात. तर आपल्याला जितकं तिखट आवडतं तितकं आपण यात वाटण घालायचं आहे. ज्यांना झणझणीत आवडतं त्यांनी भरपूर मिरची घातली तरी चालते. तर पहा इथे मस्त आपण हे परतून घेऊयात. तर यानंतर आपण यात शेंगदाण्याचं कूट घालणार आहोत थोडंसं. कूट घालून आपण हे टोमॅटोची चटणी छान अशी परतून घेणार आहोत. तर याचा कलर बदलल्यानंतर आपण यात चवीपुरतं मीठ घालणार आहोत. तर पहा हे छान असं तयार झालेलं आहे. तर यानंतर आपण यात आता बारीक चिरलेली कोथिंबीर घालणार आहोत, जेणेकरून हे चवीला अगदी मस्त लागते. तर पहा ही टोमॅटोची चटणी आपली तयार झालेली आहे. अगदी साधी सोपी रेसिपी आहे समजण्यासाठी. प्रमाण आपल्या आवडीप्रमाणे आपण घेऊ शकतो पहा. तर ही कशी वाटली रेसिपी नक्की सांगा. थँक्यू. चॅनलला सबस्क्राईब करा.